सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील पहिलीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। 21 वर्षीय तरुणीवर 9 सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया करण्यात आली। या शस्त्रक्रियेत हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टरांच्या टीमने मोठे यश मिळवलं। इस ऐतिहासिक सफलता में डॉक्टर प्रभाकर कोडगुलवार, डॉक्टर राजीव राठौर, डॉक्टर साईनाथ देवलाल, डॉक्टर अमिताभ कदम, डॉक्टर मुनीर शेख, डॉक्टर सीताराम भोळे, डॉक्टर संजय खिरडे, डॉक्टर इमरान हाशमी और अन्य वरिष्ठ डॉक्टरों का योगदान सराहनीय रहा। ऑपरेशन नंतर रुग्ण प्रकृती ठणठणीत असून तिला नवे जीवन मिळाले। ही ऐतिहासिक कामगिरी परभणी जिल्ह्यासाठी मोलाची ठरणार असून मोठ्या शहरांमध्ये न जाता आता जिल्ह्यातच अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात असा विश्वास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एकनाथ गवळे आणि डॉक्टर श्रद्धा गवळे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, डोनर कडून किडनी घेतो, एक शस्त्रक्रिया करून काढतो त्यांची किडनी, त्यांच्या आर्टरी आणि वेन्स त्यांना लायगेट करून त्यातले किडनी काढतात आणि मग तिच्या जे रेसिपियंट आहे, रेसिपियंट म्हणजे ज्याला आपण किडनी जोडणार आहेत त्यांच्या आपल्याला ती पण एक शस्त्रक्रिया करून तिच्यामध्ये तिच्या नसांना सगळं जोडण्यात येतं आणि मग सगळं प्रक्रिया चालल्यानंतर सुरळीतपर्यंत किडनी काम करते। त्याच्यामध्ये खूप ही शस्त्रक्रिया फार अवघड असते। एकीकडे 2 शस्त्रक्रिया सायमल्टेनियसली चालू असतात, एकीकडे आपण डोनर काढत असतो आणि रेसिपियंटचं पण तयारी चालू असते। 3-4 सर्जन मिळून ही शस्त्रक्रिया केली जाते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.